गणोजी शिर्के हे संभाजी महाराजांच्या विरोधात का गेले? गणोजी पिलाजी शिर्के हे छत्रपती संभाजी महाराजांचे मेव्हणे होते. ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी महाराणी येसूबाई व कान्होजी यांचे भाऊ आणि संभाजी महाराजांच्या बहिणी असलेल्या राजकुंवर बाईसाहेबांचे पती होते. वतनाच्या मुद्द्यावरून त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा विश्वासघात केला. गणोजीच्या म्हणण्यानुसार शृंगारपूर, दाभोळ परिसर वतनावर त्यांचा हक्क होता, म्हणून ते त्यांच्या नावावर असावे अशी त्यांची इच्छा होती. मुळात वतन म्हणजे जहागीरदाराचे नियंत्रण असलेले क्षेत्र. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखालील हिंदवी स्वराज्यात वतनाच्या विरोधात कठोर धोरण होते. कारण बहुसंख्य प्रकरणामध्ये वतनदार सामान्य जनतेला आणि शेतकऱ्यांना त्रास देत असत. शिवाजी महाराजांनी वतन देण्याची प्रथा बंद करून सरदार व सेनापतींना रोखीने पगार निश्चित केला होता. परंतु गणोजी शिर्के वतनावर ठाम होते. जेव्हा ते रायगडावर वतन मागण्यासाठी आले तेव्हा महाराणी येसूबाईंनी स्पष्ट नकार दिला आणि नंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना भेटून वतनाची मागणी केली. तेव्हा त्यांनी त्यांचे वडील शिवाजी महाराजांच्या धोरणाचा हवाला देत त्यास ठाम नकार दिला आणि ते त्यापासून कधीही विचलित होणार नाही आणि त्यांनी स्वतः कधीही वतनाचे समर्थन केले नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या लढाईत रूपांतर झाले आणि गणोजी स्वराज्य सोडून मोगलांमध्ये सामील झाले. शिवाय स्वराज्यातील चंदोंगमत्ते आणि छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र आणि मंत्री कवी कलश यांचा गणोजी द्वेष करत असत. त्यांना कवी कलश आणि छत्रपती संभाजी महाराजांची मैत्री आवडत नव्हती. त्यामुळे जेव्हा कवी कलशाला देसाई आणि शिर्के यांच्यातील वाद मिटवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी मलकापूर परिसराची पाहणी करण्याचे काम सोपवले तेव्हा लढा नियंत्रणाबाहेर गेला आणि गणोजी शिर्के यांनी कवी कलशवर हल्ला केला, ज्यांना विशाळगडावर माघार घ्यावी लागली. जेव्हा संभाजी महाराजांना हे कळले तेव्हा त्यांनी स्वतः कवी कलशेच्या मदतीसाठी कूच केली आणि त्यांनी शृंगारपुराजवळील कोकणातील संगमेश्वरजवळ येण्यास सांगितले. येथे गणोजी शिर्के यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्थान मुघल सेनापती मुकरब खानास कळवले. मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांवर हल्ला करून त्यांना पकडण्यासाठी निघाला. सरसेनापती मालोजी घोरपडे यांना हे कळताच त्यांनी संगमेश्वराकडे धाव घेतली आणि छत्रपती संभाजी महाराजांकडे मोजकेच सैनिक असल्याने आणि मोगलांनी रायगडालाही वेढा घातला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना निघून जाण्यास सांगितले. छत्रपती संभाजी महाराज आणि मुकरब खान यांच्यात मोठी लढाई झाली आणि शेवटी मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात यशस्वी झाला. गणोजी शिर्केंची स्वतःच्या बहिणीला वैधव्य प्राप्त करून देणारा आणि स्वराज्यद्रोही म्हणून इतिहासात गणना होते. गणोजीच्या या कृत्यामुळे त्यांच्या वंशजांना बहिष्कृत करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी कधीही कोणालाही वतन दिले नाही. वतन दिल्यामुळे स्वराज्याच्या स्वायत्ततेस धोका निर्माण होईल ही दूरदृष्टी त्यांच्यापाशी होती. जेव्हा शिवाजी महाराजांनी कोकण जिंकून घेतला तेव्हा तेथे देशमुखी वतनदारी ही सुर्य व शिर्के यांची होती. पिलाजी शिर्के यांनी शिवाजी महाराजांकडे दाभोळ व परिसराची वतनदारी मागितली व तसा हट्ट धरला. शिवाजी महाराजांनी दरवेळेस काही कारणे सांगून वेळ मारून नेली. राजकुंवरबाईस मुलगा झाल्यावर मग बघू वगैरे, परंतु शेवटपर्यंत शिवाजी महाराजांनी जसं कोणालाच वतन दिलं नाही तसं पिलाजी शिर्के यांना सुद्धा दिलं नाही. पुढे संभाजी महाराज यांच्याकडे राज्यकारभार गेला. गणोजी शिर्के यांची दाभोळ वतनाची मागणी कायम राहिली. त्यांचं कारण स्पष्ट होतं. स्वराज्यामध्ये कोकण सामील होण्याआधी जे वतन त्यांच्याकडे होतं ते त्यांनी परत मागितलं व तसं सतत मागत राहिले. तसा त्यांचा जवळचा नातेसंबंध होता. पुढे संभाजी महाराज यांची कवी कलशसोबत जवळीक वाढली व त्यातून बरेच जणांनी नाराजी निर्माण झाली. शिर्के यांची मागणी अर्थात संभाजी महाराजांनी मान्य केलीच नव्हती व तसे राज्यकारभार व नियम यानुसार योग्य होतं. गणोजी शिर्के व इतर काही जणांनी मिळून संभाजी महाराजांना हटवून त्यांचा पुत्र शिवाजी म्हणजेच शाहू महाराज यांना गादीवर बसवण्याचा कट रचला. परंतु तो कट फसला व उघडकीस आला. संभाजी महाराजांनी समस्त शिर्के मंडळींना पकडून शिरच्छेद करायचे आदेश दिले.
काही सापडले व मारले गेले. ही घटना व आदेश शिर्क्यांचं शिरकान या नावाने ओळखलं जातं. गणोजी शिर्के पळून जाण्यात यशस्वी ठरले व ते थेट मोगलांना जाऊन मिळाले. त्यांच्यापुढे जीव वाचविण्याचा बहुधा हा एकमेव मार्ग होता. जेव्हा संभाजी महाराज पकडले गेले तेव्हा गणोजी शिर्के हे मोगलांच्या चाकरीत होते. राजाराम महाराज गादीवर असताना त्यांनी त्यावेळची परिस्थिती बघता वतन देण्यास सुरुवात केली. दाभोळ हे वतन खंडोबल्लाळ यांच्याकडे होतं. जेव्हा राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यामध्ये होते तेव्हा मुघल सैन्याचा वेढा किल्ल्यास होता. या वेढ्यामध्ये गणोजी शिर्के हे सुद्धा एक मुघल सरदार म्हणून सामील होते. तेव्हा या वेढ्यातून राजाराम महाराजांनी निसटून महाराष्ट्र राज्यात परत येण्याची योजना आखली. तेव्हा खंडोबल्लाळ हे गणोजी शिर्के यांना भेटले. त्यांनी गणोजींची समजूत काढली. त्यांच्याकडे असलेलं दाभोळ वतन हातावर पाणी सोडून गणोजींना देऊ केलं. गणोजींनी मदत केली व राजाराम महाराज वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. गणोजी नंतर धनाजी जाधवांच्या सैन्यामध्ये सामील झाले व पुढे त्यांनी स्वराज्याची चाकरी केली.